मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमच्या खात्यातून 1500 रुपये काढेल, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार रवी राणा यांनी अमरावती येथे एका कार्यक्रमाप्रसंगी काढले होते। त्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली। आमदार रवी राणा यांच्या विरोधात विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या आहेत। यावर आता खासदार बळवंत वानखेडे यांनी सुद्धा रवी राणांवर चांगला पलटवार केलाय। ज्या शासकीय योजना असतात त्या योजना शासनाला राबवायच्या असतात। शासकीय योजना ही कोणाच्या बापजाद्याची योजना नसून ती सरकारची असते। जनतेच्या टॅक्समधून जमा झालेले पैसे असतात, त्यामुळे अशा योजनेतील पैसे हे कुणी काढून घेऊ शकत नाही, असा टोला खासदार बळवंत वानखेडे यांनी आमदार रवी राणा यांच्यावर लगावलाय। दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3000 रुपये केले पाहिजे। 3000 रुपये केले पाहिजे ना। आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार। जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीतराणासारखा? कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। बघा, शासकीय योजना असतात आणि शासकीय योजना हे शासनकर्ते जी लोक असतात त्यांना राबवायचे असतात किंवा योजना बनवायच्या असतात, परंतु ते काही स्वतःचे पैसे किंवा कोणाच्या बापदाद्याचे पैसे नसतात। ते सरकारचे असतात, लोकांच्या टॅक्समधून आलेले पैसे असतात आणि ते पैसे त्याचं नियोजन करत असताना जर लाडक्या बहिणीसाठी नियोजन झालं असेल आणि त्याच्यात जर कोणी म्हणत असेल की मला आशीर्वाद दिला नाही तर ते वापस घेऊ, मी हे एवढंच म्हणेल याप्रसंगी हे की कोणाच्या बापदाद्याची इस्टेट नसते, ते कोणी वापस घेऊ शकत नसते। ते शासकीय योजना आहे, ती शासकीय योजना त्या पद्धतीनं राबवल्या गेली पाहिजे असते। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।